नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनेलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला तोंडी लावण्यासाठी एक अशी मिरची दाखवणार आहे। खूप भारी होते, खूप टेस्टी होते ही मिरची। डाळ भातासोबत किंवा तुम्हाला भाजीला काही नसेल तर तुम्ही भाकरीसोबत सुद्धा ही मिरची खाऊ शकता। एवढी छान होते ही मिरची। चला तर ह्या मिरचीची रेसिपी बघूया। मी ते मिरच्या चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्यात, सुक्या केल्यात। मिरच्या जर जास्त लांब असेल तर 2 तुकडे केले तरी चालतील, किंवा तुम्ही ज्या भांड्यामध्ये मिरची बनवणार आहोत ते भांडं मोठं असेल 2 तुकडे नाही केले तरी चालेल। चला तर ही मिरची कशी करायची ते बघूया। इथे मी एक कुकर घेतला आहे, कुकरमध्ये 1 चमचा तेल घातलंय। त्या तेलात थोडीशी राई, अगदी पाव चमचा राई चांगली तडतडू द्यायची। राई तडतडली की हिंग घालून घ्यायचं 1 चमचा, जो बारीक चमचा असतो त्याने हिंग घालून घ्यायचं। आणि असं थोडं थोडं ठेचलेला लसूण घालून घ्यायचा। लसूण थोडा जास्तच घालायचा। पाव चमचा हळद। हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये ह्या मिरच्या घालून घ्यायच्या। मिरच्या सुद्धा बारीक गॅसवरती बारीक परतून घ्यायच्या। बारीक गॅसवर 1 मिनिट तरी परतून घ्यायच्या। याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा, खूप छान टेस्ट येते। आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। पाणी न टाकताच ह्या मिरच्या शिजवून घ्यायच्या, वाफवून घ्यायच्या। मिठाचं पाणी सुटतं याला आणि आपण लिंबाचा रस पण टाकलाय, त्याच्यामुळे ह्या मिरच्या खूप छान टेस्टी होतात। तुम्हाला ह्या मिरच्याची रेसिपी नक्की आवडेल। वडापाव बरोबर, डाळ भाताबरोबर किंवा तुमच्याकडे भाजीला काहीच नसेल तर ह्या मिरची बरोबर भाकरी खाल्ली तरी खूप छान लागते ही भाकरी। पाणी टाकायचं नाही, मिरच्या धुवून चांगल्या पुसून घ्यायच्या, म्हणजे मिरच्या जास्त दिवस टिकतात, खूप छान होतात। कुकरचं झाकण लावून घ्यायचं, शिट्टी काढून घ्यायची कुकरची। एक 10 ते 15 मिनिटं अशाच मिरच्या वाफून शिजून द्यायच्या। खूप छान टेस्टी होतात ह्या मिरच्या। आपली मिरची तयार आहे। मिरच्या जर जाड असेल अगदी थोडं पाणी घालायचं, म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातात। किती मस्त मिरची तयार झाली आहे। तुम्हाला ही मिरचीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मस्त डिशमध्ये काढून घेते मिरची। एकदम चटपटीत अशी आपली उकड मिरची तयार झाली आहे। ह्या मिरचीला उकड मिरची बोलतात। थँक यू।